रामराम मंडळी, आज आपण शनिवार आटपाडीच्या बाजारात आलेलो आहे. तरी आपले अवर गोट फार्मिंग या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला बघूया आज आटपाडीचा बाजार काय बाजार आहे, शेळ्यात बोकडांचे आज काय दर आहेत. असं वाटतं की आज एक निमित्त ज्यादा से ज्यादा बोकडं आले. तर आता पहिला आपण शेळ्यांचं रेट उतरून बघूया कसे कसे आहेत, काय काय आहेत. चला या बघूया काय सांगितले बघूया यांनी. चला या काय सांगितलं दादा शेळीचं? 15,000. खाली काय आहे? बोकडं एक का दोन आहे? किती आहेत शेळी? दाताला शिल्लक नसेल, दाताला नसेल. 15,000 सांगितले. 15,000 काय कमी जास्त? बरं चालतंय. जरा 2 महिन्याने बोकड त्यांचं चांगल्या प्रकारे भेटेल. काय सांगितलं दादा शेळी? 24,000. 24. नंबर काय पेपर आपला गाव कुठलं आपलं? काय नाव आपलं? मधने. पूर्ण नाव सांगा. अनिल सुधाकर मधने. अनिल सुधाकर मधने. गाव करगणी. करगणी. शेळीचे किती येत आहे? या दुसऱ्यांदा आहे. तुझं खाली काय आहे? पाटी येतो. खाली पाटीत आपला व्यापार आहे. व्यापार दर शनिवारी या बाजारात असते. जर खाली 2 पाटी आहेत. काय कमी जास्त होईल का? होईल की. किती पर्यंत आपली अपेक्षा? आम्ही सांगतो 24-25,000. 22,000 पण देऊ. अजून 20 पत्र होईल का? मग करू. बरं आपला फोन नंबर द्या. 87 99 93 78 78. बघा ज्याला कोणाला शेळं पाहिजे असेल, चांगल्या प्रकारचे बोकडं पाहिजे असेल, शेळीची क्वालिटी. जर शेळीमध्ये काही खोट लागली तर हे आपले व्यापारी करगणीचे आहेत. हे आपल्याला 100% बदली करून देणार आहे. अशा रीतीनं यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. अरे अगदी भरपूर प्रमाणात बोकडं आले. हे बघा वेगवेगळ्या क्वालिटीची बोकडं आहेत. तांबडी, काळी, पांढरी सगळे आहेत, चांगले आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. गाव कुठलं आपलं? नाव सांगा का? सिद्धेश्वर वाघमोडे. सिद्धेश्वर वाघमोडे. ते कुठल्या जातीची बोकडं आहे? ती शिरोई. शिरोई जातीची. काय रेट सांगितला बोकडांचा? एखादा 40 सांगितलं. एकाच 35 सांगितलं. काय मागणी झाली का? किती पत्र मागणी झाली? 28. आपण व्यापारी आहात. बरं जर आपल्याला बोकडं पाहिजे असेल, जर शनिवार तुम्ही येत असता, जर शनिवारी असताय बाजारात, हे खास ईदसाठी आले बोकडं, तर तुमचा जरा नंबर सांगा की मला. 99 93 82 77. ते आपले मोहळ ना, मोहळचे व्यापारी आहेत. जर कोणाला चांगल्या क्वालिटीची बोकडं पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन नंबर दिला आहे, त्या नंबरशी संपर्क साधायचा आपण सर्व. धन्यवाद. काय सांगताय? पाठवा आहे. काय सांगितले? 16,000. किती येताचे आहेत? दाताला एक आहे. दुसऱ्या रेट आहे. बरं 16,000 सांगताय. चालते सांगू द्या. या पुढे जरा ऐक. आपलं नाव सांगा मित्र. शुभम सिद्धेश्वर वाघमोडे. शुभम सिद्धेश्वर वाघमोडे. मोहोळ. वाघमोडे कंपनी सगळे मोहोळचे आहेत बघा. आणि मला वाटतं सचिन माने गोट फार्मचे. कुठले फार्म आहे? गोट फार्म. सचिन माने गोट फार्म. सचिन माने गोट फार्मचे मालक म्हणा. त्यांनी शिरोई जातीची बोकडं आणलीत. ते बोकडं कुठून आलेत आपल्यासाठी? ही मालक आहे ती. मालक आहेत, मला माहिती आहे. ते मालक आहेत ते आपल्याला. ही बाहेर रेट सांगितला बोकडांचा? 60,000 सांगितले. त्याचं 55,000 सांगितले. त्याचं बर. काय मागणी झाली का? मागणी झाली. किती आली ती बोकडं आतापासून? ठीक आहे. एवढी बोकडं आहे ती. एवढी काय इकली काय का दुसरे? इकली. बरं याचा काय रेट काय फिक्स आहे का? काय कमी जास्त होतो? ही कमी व्यवहारात कमी. व्यवहार बसल्यावर कमी जास्त होऊ शकते. बरं आपला जरा नंबर सांगता का? तुमचा नंबर सांगा, त्यांचा नंबर सांगा. कोणाचा सांगा? 81 80 80 57 07. दिवसात. हे मोहोळचे वाघमोडे आहेत. स्पेशल बोकडा बाजार यांचा असते. यांच्याकडे शेळ्या पाटी असलं काही मिळत नाही. शेळ्या पाटी जास्त करून ज्यादा प्रमाणात बोकडांचं प्रमाण यांचं जास्त आहे. जरा कोणाला पाहिजे असतील तर या मोहोळकरांना संपर्क जरूर साधायचा.
धन्यवाद. 24,000 रुपये. दोन्हीचं काय इकीचं दोन्ही साड्या आहेत का तर खाली काय पिली बिली होती का आता दोन्ही विकले ते आता विकले बाजारात. आता बाजारात जिंकले ते 24,000 सांगतात काय कमी जास्त होईल का दादा हा कमी जास्त होईल का काय मागायला गेलो कमी जास्त आपली अपेक्षा काय आहे मागा तुम्ही बघता. हा मागा की तुम्ही. 15,000 रुपये काय काय होतंय का नाही होत चला 15,000 होत नाही काय शेडीची आहे का सडी आहे काय का बाई किती महिना आहे 8-15 किती आहे किंमत आहे 24,000 किती ऑर्डर द्यायचं आपल्याला 20,000 आला तर द्यायचा आहे किती वेळ शिळे तिसऱ्या शिळे बघा 20,000 रुपये लागतात सांगतात त्याचा मालक कुठे गेला काय माहित नाही पण शिळीत चांगल्या क्वालिटीच्या कासोट्यात वगैरे शिळी चांगल्या आहे झालेल्या बेताचे आहे अशा रीतीनं समोर बोकडा आहे ईदीसाठी ईद निमित्त बोकडांचा बी बाजार आज भरपूर प्रमाणात आहे हं. या इकडे पुढे कसं तिथे एक मावशी शेळी घेऊन बसल्या मावशी शेळीचं काय सांगितलं शेळीचं काय सांगितलं 19,000 गाव आहे का 21,000 सांगितलं किती आलं तर द्यायचं आपल्याला किती आलं तर द्यायचंय किती यायला पाहिजे आपल्याला यायला पाहिजे किती असं वाटतंय 19,000 गाव आहे का शेळी किती दिवसावर आहे किती दिवसावर आहे पहिला 15-3 आठवडा आहे बर 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 19,000 सांगितले लास्ट चला हे बोकड आहे आपले 48,000 रुपये बोकडा सांगतोय ते बघा हे चालतं येथे समोर बोकडे आहेत या इकडे आज बोकडांचा फक्त बाजार आहे कसा कच मकान बाजार भरलेला आहे काय सांगताय 32 सांगत खाली काय याची 32 तिचं 16. सडी आहे का ती सडी आहे मागट आहे ना आपण दादा तुम्ही मागट आहे का तुम्ही मागटे नाही बरं चला पुढे या काय सांगता काय होय काय सांगता फसवतेत म्हणतो तुम्ही रागाला येऊ नका. फसवते त्याचे एका शेळी माग दुसरी पटर लावायची काय सांगताय काय सांगताय काय सांगताय 22,000. पाठवा सकट पाठवा सकट शेळीचं 22,000 सांगितलं खाली काय पाट्याच्या दोन्ही पाट्याच्या चालतंय अशा रीतीनं मला कमी द्यायचं नाही सांगायचं एक आणि बोलायचं एक तसं करायला लास्ट 18 रुपया अठराच घ्यायचा फिक्स किंमत छापील किंमत चांगली किंमत आहे 1,000 रुपये मारून घ्यायचा सकाळपासून उभा राहून 100 खर्च करून 100 खर्च करून 1000 एकोणीस मागून किल्ला आले सकाळ 20 म्हणून बसलो आता 1,000 पोहोचून 100 खर्च काय सांगितलं आता फिक्स 40,000 बोकड द्यायचंय चालतंय काय हरकत नाही आज फक्त बोकडांचाच बाजार बोकडांचा बाजार काय भरपूर प्रमाणात आलेले आहेत समोर बोकडा आहेत पुढे एक शेळी दिसते पण शेळ्यांचा आज बाजार कमी आहे ज्यादा करून बोकडांचा बाजार काय सांगितलं मी 26,000 सांगितलं काय मागितले ना अगोदर कोणाला मागितले 20,000 मग का आपली अपेक्षा आहे 21 पर्यंत येत आहे त्याला पुढे आता या शेळीला बघूया पुढे शेळी आहे नाना शहरांचं काय सांगितले काय सांगितलं 13,000 आणि 17,000 गाभ आहे किती महिने चालू आहे 4.5 महिने झाले काय कमी जास्त होईल का किती पर्यंत द्यायची आपली अपेक्षा आहे 16 पर्यंत द्यायची अपेक्षा आहे चालते अशा रीतीनं चला हे 2 तुमच्यावर फोन नंबर आहे का ना नाव काय आपलं शामराव पडळकर श्यामराव पडळकर गाव कुठलं सांगा तळवाडी आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली तिथले श्यामराव पडळकर व्यापारी आहेत आणि त्यांची अर्धांगिनी आहे इथं हे दोन्ही मिळून व्यापार करतात म्हणजे शेळ्यांचा व्यापार आहे बघा यांच्याकडे 1 नंबर शेळ्या आहेत त्या अतिशय चांगल्या क्वालिटी इकले 2-3 नाना ह्याचं काय सांगितलं शेत तांबडे सांगतोय जसं 32 मध्ये किलो इकले म्या हा 2 आहे ती इकलं 100 कमी 4ला हा ही दरला कमी आली आता कसं लागले झाले 27.5 27.5 बघा
कासाला ही शेळी एक काय नंबर. बघून दाखवून सगळं खोटी एक काय नंबर. खेटर खायची वावरायची जर शेळीमध्ये काय खोट लागली हा तर माघारी पण दावायची लावायची, खोट लागली तर शेळी लावायची. शेळी माल खात असेल, हा दावायची दूध पेत असेल, माझं लेकरं खात असेल, खात खात असेल तर जबाबदारी तुमची. पण ह्या शेळीचं काय सांगितलं नाना? ते जे 32 सांगते शेवटी 28.5 आहे किती येताचे हे? हे दोन येतात हे बघायचं हो चौथे येतात झाले. आता शेळी दाताला बघूया. हिची जोडी फुटली आहे इकले दाताला जुळलेली आहे शेळी, चौथ्या येताची शेळी आहे. हा तीन तर नाही चौथा तुझं शिंगा म्हणून 32. मग काय सांगता आपलं, सांगायचं काय नाही काय? फक्त 28.5 घट्ट 28.5 आहे. तुझी साडी तसंच हे- इथे एक बुंदी शेळी आहे बघा, पण ही बी शेळी चांगली आहे. हा हिचं काय सांगितलं? 3-4 होते 3-4 होते ते, तुझी 27.5 27.5 सांगितले. हा शिबार काय हेच काय तर हे पडळकर हा पडेल पडळकर आहेत. जर कोणाला यांच्याकडे शेळ्या पाहिजे असतील तर घरी शेळ्या उपलब्ध आहेत खेळेवाडीमध्ये. गाडी रस्ता सुद्धा तरी त्यांचा नंबर आहे 97 66 43 3100. या नंबरवर अवश्य संपर्क साधायचा आहे. सारख्या शेळ्या असते त्या सारख्या शेळ्या. लांब नेते माझं पैसे बोलू काय नाही ओके. तर म्हाताऱ्याचा